जय महाराष्ट्र सर्वांना. कसे आहात? मजेत ना? तर स्वामी कृपेने आजचा तुमचा दिवस खूप मजेत जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना. सकाळपासूनच्या डेली रुटीनची सुरुवात झाली आणि सकाळी सकाळी माझी ईश्वरी अशा अभ्यास करण्यासाठी बसली. दोन्ही मुलींना सांभाळून घर सांभाळणं, त्यानंतर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणं, हे मी करू शकते. कारण स्वतःला आपल्याला ही इच्छाशक्ती असली पाहिजे. हो मी करणार असं जर आपण म्हणलं तर तिथेच आपण अर्धी लढाई जिंकलेली असते. तर त्यासाठी कधीही हार मानू नका. कोणत्याही गोष्टीमध्ये आहे ती परिस्थिती, ती आपली परिस्थिती आपल्यासाठी, तो वातावरण, आपल्या आजूबाजूचं वातावरण हे आहे ते परफेक्टच आहे असं म्हणायचं. कारण नाही हे शब्द आपल्या तोंडामध्ये कधीही यायला नको. तर आपलं आयुष्य जर चांगलं जगायचं असेल, आपल्याला जर काही मिळवायचं असेल, तर आपण कोणतीही परिस्थिती आपल्यासाठी योग्य नाही असं आपल्या तोंडातून कधीही काढू नका. तर जे आहे ते योग्यच आहे म्हणायचं आणि सुरुवात करायची. तर खूप दिवसानंतर ना इशूचा दादा इशूला भेटण्यासाठी आला होता. तर त्यांच्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी पराठे बनवले होते आणि रात्रीचा मेनू काय हे नंतर ठरवायचं होतं. तर दोघं खेळल्यानंतर मीही त्यांना घेऊन बाहेर आली. तर त्यांनी असे छानसे झोके वगैरे बांधण्याचा प्रयत्न केला. तर इशूसाठी दादांनी झोका तर बांधून दिलाच आखरीला, तर तो शेवटी तुम्हाला दिसेलच. तर एवढं धडपड करणं आणि आपण करतोय कशासाठी? आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी. तर आपण जग काय म्हणते किंवा मग आपल्याला कोण काय म्हणते याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे एवढंच लक्ष द्यायचं. प्रत्येक कानावर आलेली गोष्ट मनावर कधीही घ्यायची नाही, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपड ही आपल्यालाच करावं लागणार आहे. आपलं आयुष्य आपल्यालाच बदलावं लागणार आहे. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावं लागणार आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून अजून आपण त्यामध्ये बेटर काय करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. तर जग काय बोंबा मारते हे आपल्याला अजिबात ऐकायचं नाही आहे. तर शेवटी दादांनी असा इशूला झोका बांधूनच दिला. तर ही बघा कशी बसून खेळते मस्त. तर थँक्यू सो मच दादा, इशूला झोका बांधून दिल्याबद्दल, असं इशू म्हणत होती.